बाबा हे कॉम्प्युटरच्या पेपरवर डाटा स्टोरेज युनिटच्या इथं 0 आणि 1 काय आहे? हे 0-1 ना, अरे ह्या 0-1 ह्या फॉर्मॅटमध्ये कॉम्प्युटर त्याची इन्फॉर्मेशन स्टोअर करतो. म्हणजे कसं, फॉर एक्झाम्पल समज इंग्लिश तू शिकतेस ना, इंग्लिश शिकायच्या तू अल्फाबेट शिकलेस ना, ABCDEFG. तर मग ॲपलचं स्पेलिंग APPLE असं स्पेलिंग आला ना, तो डेटा आला ना, तुझ्या डोक्यात आला ना, तो ॲपल म्हणजे सफरचंद कळतंय. तसं कॉम्प्युटरचे लँग्वेजमध्ये कॉम्प्युटरला फक्त 2च डिजिट कळतात, 0 आणि 1. जसं तुला अल्फाबेट्स माहिती आहेत ना, ABCD सगळे माहिती आहेत, त्यामुळे शब्द तयार करतो. तो शब्द आले की नॉलेज येतं, डोक्यामध्ये मेमरी तुझ्या स्टोअर राहते ना तुझ्या. तसं कॉम्प्युटरच्या मेमरीमध्ये त्याचे 2च अल्फाबेट्स म्हणते त्याचे, कुठले? 0 आणि 1. म्हणजे तो सगळी मेमरी तो कशी लक्षात ठेवतो? 0-1 फॉर्मॅटमध्ये. म्हणजे समज आता एखादा शब्द आहे, तो 0-1-1 0-1-1 0-2 तो नाही, 0-1-1 0-0-0-1 0-1 अशा ह्याच्यामध्ये ती मेमरी लक्षात ठेवतो. समज तुझा फोटो काढला, तो फोटो कुठं स्टोर राहतो? कॉम्प्युटरमध्ये स्टोर राहतो किंवा मोबाईलमध्ये स्टोर राहतो. मोबाईलमध्ये स्टोर राहतो म्हणजे त्याची मेमरी आहे, पर्सनल कॉम्प्युटर त्याच्यामध्ये स्टोर राहतो. हां, मग त्याच्या हार्ड ड्राईव्हमध्ये स्टोर झाला. तो स्टोर होताना कोणत्या फॉर्मॅटमध्ये स्टोर होतो? 0 आणि 1 ह्या लँग्वेजमध्ये. म्हणजे बाय म्हणजे किती? 2. बाय म्हणजे किती? 2. 2 डिजिटच्या फॉर्मॅटमध्ये तो स्टोर राहतो. म्हणजे बायनरी म्हणजे हे 0 आणि 1 हे 2 डिजिट आहेत, हे बायनरी डिजिट या फॉर्मॅटमध्ये तो स्टोर राहतो. आता फॉर एक्झाम्पल बघूया आपण. आता ह्याने काय म्हटलंय बघा, इथे काय म्हटले? फॉर एक्झाम्पल म्हटले का 1-0-0-1-0-1-1-1 हे एक बाईट आहे. तर याच्या फॉर्मॅटमध्ये तुम्ही इन्फॉर्मेशन स्टोअर करताय कॉम्प्युटरमध्ये, कळते का? समजलं? तुझी लँग्वेज ABCDEFGH ह्यांच्यापासून तयार होणारे वर्ड्स, तशी ह्याची लँग्वेज मध्ये 0 आणि 1 ह्या दोन्ही नंबरपासून तयार होणारा वर्ड, त्याच्यापासून स्टोअर होणारी इन्फॉर्मेशन. समज मिळाल्या? ओके.